आज या कडगाव मडगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निर्धार सभेसाठी येथे थोड्याच वेळात उपस्थित होणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नांदेकर साहेब, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील सर, गोकुळचे संचालक माननीय ढेंगे साहेब, इथे उपस्थित असणारे माजी सभापती माननीय बाबा नांदेकर साहेब, माननीय संदीप ओरंडेकर साहेब, माननीय कीर्ती देसाई वहिनी, मानसिंग दादा पाटील, संग्रामजी सावंत, प्रशांतजी भुई, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, या जिल्हा परिषद या पंचायत समितीचे कडगाव मडगाव गणाचे उमेदवार आणि माझ्या बंधू भगिनीनो, सर्वसामान्यांची स्वप्न, त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या आपल्या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ही आजची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब पहिल्यांदा ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी आपल्या या विभागामध्ये विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली. आज कुठल्याही वाडीत, कुठल्याही गावात गेलात तर आंबेडकर साहेबांचा विकास तिथे पोहोचलेला आहे. आणि आज बघायला गेलं तर जर शाळा, रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत प्रश्न पूर्णपणे सुटलेले आहेत. आज जर आपल्याकडे दूरदृष्टीचा आणि विजन असणारा नेता असेल तर विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या या विभागाला नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांच्या रूपाने असा विकास लाभलेला आहे. आज बघायला गेलं तर नांदेकर साहेबांच्या माध्यमातून मला राजकीय वारसा लाभलाय आणि त्याचमुळे पारदेवाडीपासून चिक्केवाडीपर्यंत आणि कोंडुशी पासून पडकंब्यापर्यंत पसरलेल्या या माझ्या विस्तारित अशा या मतदारसंघातील या सगळ्या आपल्या समस्यांची मला जाणीव आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये उतरून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे आम्ही सगळी लोक आहोत. आज नांदेकर साहेब गेली 40-50 वर्ष या विभागामध्ये आपला जिल्हा परिषद आणि बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने समाजकारण आणि राजकारण करत आहेत. आणि आज मी ज्यावेळी या विभागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत असते त्यावेळी बरेच लोक मला सांगतात की ज्यावेळी नांदेकर साहेब बिदरी सहकारी साखर कारखान्याला संचालक होते त्यावेळी इथल्या मुलांच्या हाताला नोकरी मिळत होती, इथल्या या ऊस तोडीला टोळ्या मिळत होत्या. आणि मी ज्यावेळी लोकांना भेटते त्यावेळी मला बऱ्याच गावातल्या लोकांनी मला सांगितलं की ही आमची गावं की आमची वाडी पूर्वी दुर्लक्षित होती, पण नांदेकर साहेबांनी बिदरी कारखान्याचा बुलडोजर आणून आमच्या या वाडीला रस्ता घालून दिला, त्या रस्त्याचा माग घालून दिला आणि म्हणून आमची ही वाडी मुख्य रस्त्याला जोडली गेली. म्हणजे नांदेकर साहेबांनी संचालक पद फक्त शोभेसाठी न ठेवता ते लोकांसाठी वापरलं. हे मिळालेली संधी ही लोकांची कामं करण्यासाठी वापरायची असते आणि हाच आदर्श नांदेकर साहेबांचा आणि आंबेडकर साहेबांचा घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. आज बघायला जात या आपल्या विभागातील युवक युवतींच्या हाताला काम देणं, आपल्या महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्राधान्य देणं, इथले रस्ता, पाणी यासारख्या विकासाच्या कामांना गती देणं हा आमचा मानस आहे. आज आपल्या इथं बघायला गेलं तर पाटगाव धरण अगदी आपल्या जवळ आहे, पण तरी देखील बऱ्याच गावांमध्ये शेतीच्या पाण्याचा मोठी टंचाई होती. हा प्रश्न अतिशय बिकट होता, पण नामदार साहेबांनी छोटे छोटे लघु पाटबंधारे प्रकल्प उभारून हा प्रश्न मोठ्या पद्धतीने या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेघोली धरणाची पुनर्बांधणी हे नामदार साहेबांच्या कामाची गती दाखवणारं काम आहे. आज बघायला गेलं तर वासनोलीचा प्रकल्प असेल, मडगावचा जो प्रशासकीय मान्यतेसाठी असणारा प्रकल्प असेल, आपल्या डेळे चिवाळे कारिवड्याचा चालू असणारा प्रकल्प असेल, आपला निष्णपचा प्रकल्प असेल, यासारखे लघु पाटबंधारे प्रकल्प चालू करून नामदार साहेबांनी आपल्या या विभागाला पाणीदार बनवलं, आपल्या या इथल्या शेतकऱ्यांच्या शिवार हिरवीगार बनवली. तसंच बघायला गेलं तर आपल्या पलीकडच्या नांदोलीचा नांदोबा
देवालय असेल किंवा देऊळवाडीचं केदारलिंगाचं मंदिर असेल, यासारखे अनेक छोटी मोठी आणि सुंदर आणि भव्य अशी मंदिरं आज आपल्या विभागामध्ये उभारली जात आहेत. कडगाव, मासरंग, कारिवडे, अंतिवडे यासारख्या अनेक गावांमध्ये आज बौद्ध विहार उभारली गेली आहेत. काहींची कामं पूर्ततेत येत आहेत. आपल्या या कडगावच्या आपल्या कडगावमध्ये आणि तांबाळ्याच्या ख्रिश्चन समाजाला आपला सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी 10 लाखाचा निधी आमदार साहेबांनी मंजूर करून दिलेला आहे. आपल्या वासनोलीच्या धनगरवाड्याचं रस्त्याचं काम झालेलं आहे आणि एरणपे, खेडगे यासारख्या धनगरवाड्यांमध्ये रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. अगदी आपल्या बघायला गेलं तर या थांबायचं आणि या वस्त्यांमध्ये, या धनगरवाड्यांमध्ये आज वीज, पाणी ह्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आज आपण बघायला गेलं तर या आमच्या तिरवड्याच्या मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉल, अनपचा 5 माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. कंपाऊंड हॉल, कंपाऊंड हॉलचं असं काम ठरवलंय. वेसरड्याच्या दफनभूमीचा सुटलेला प्रश्न, अशा अनेक कामे मार्गी लागलेली आहेत. आज आपल्या या विभागामध्ये शाळा दुरुस्तीसाठी शाळा दुरुस्तीसाठी असेल, शाळेची इमारत बांधण्यासाठी असेल, अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी असेल, मोठ्या पद्धतीने आणि भरघोस असा निधी नामदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आज आपण बघायला गेलो तर या आपल्या नितवडे, सोनवडे, खेडगे या असणाऱ्या आपल्या धबधब्यांचा पर्यटन